या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी पाहूयात। सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे। एकीकडे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेत सांगलीची जागा सोडू नये अशी मागणी केली। येत्या 1-2 दिवसात सांगलीचा निर्णय घेऊ असं वरिष्ठ नेत्यांनी आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान मैत्रीपूर्ण लढतीच्या दिलेल्या प्रस्तावावर सुद्धा चर्चा झाल्याचे समजते। काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी शुक्रवारी रात्रीच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेत सांगलीच्या जागेबाबत त्यांनी चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे। देश को बचाने के लिए हमको एकजुट होकर काम करना है, इसलिए महाविकास आघाड़ी का गठन हमने की है। इसके जो हर पार्टी के अपना अपना डिमांड होते हैं, हम बातचीत के द्वारा इसका हल करने का कोशिश हो रहे हैं। और कांग्रेस के हाला कमान, ये मैटर अभी कांग्रेस के हाला कमान के सामने है, जल्दी से जल्दी उसका डिसीजन हो जाए। उम्मीदवार देंगे क्या आप लोग? ये बताइए, विशाल पाटिल ने अभी लेटर भी निकाला है कि हम कांग्रेस की तरफ यहाँ से लड़ेंगे ही, ऐसे लेटर भी निकाला जनता को उन्होंने एक लेटर लिखा है। नहीं, वो तो उनका डिमांड है, वो पूछ रहे हैं। लेकिन जब कांग्रेस पार्टी हाईकमान ने कोई डिसीजन लेगा, वो सबको उसको स्वागत करना चाहिए, उसको मानना चाहिए। काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाची आहे, परंपरेने काँग्रेस पक्षाची आहे। काँग्रेस पक्षाचं तिथं मजबूत संघटन आहे आणि आजही जे मी काही दिवसांपूर्वी बोललो ते आजही माझा स्टँड आहे की ती जागा लढण्यास आम्ही सक्षम आहोत आणि ती सांगली जिल्ह्याची ही काँग्रेस पक्ष ही लढण्यास समर्थ आहे। तर दुसरीकडे सांगलीच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आपलाच दावा कायम ठेवलाय। लोकांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला सांगलीत बदल हवाय, बदल हवा असेल तर सांगलीत एकास एक लढत व्हावी ही सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांची मागणी आहे। विद्यमान खासदारांविरोधात सांगलीमध्ये खतखत आहे असंही संजय राऊतांनी म्हटलं। एकीकडे काँग्रेसकडून ही जागा सोडू नये अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून केली जाते, मात्र दुसरीकडे सध्या संजय राऊत हे सांगलीमध्ये मुक्कामी आहेत आणि यावेळी त्यांनी लोक म्हणतात की सांगलीमध्ये बदल हवाय आणि त्यामुळेच बदल हवा असेल तर एकास एक लढत व्हावी लागेल असं संजय राऊतांचं म्हणणं आहे आणि विद्यमान खासदारांविरोधात सांगलीमध्ये खतखत आहे असं वक्तव्य संजय राऊत यांचं। संजय राऊत साहेब कुठल्या अर्थाने काय म्हणतात मला त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता वाटत नाही। सर, ते हे म्हणाले सांगलीमध्ये बदल हवा आहे, जनतेलाच बदल हवा आहे सांगलीमध्ये, संजय राऊत म्हणतात। बदल म्हणजे बरोबर आहे ना, गेले 14ला तिथे भाजपचे खासदार निवडून आले, 19ला भाजपचे खासदार निवडून आले। तर सांगली लोकसभेचा महाविकास आघाडीतला तिढा वाढणार हे आता स्पष्ट झाले आणि याचं कारण म्हणजे विशाल पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत। कार्यकर्त्यांना पत्र लिहित विशाल पाटलांनी निवडणूक लढवण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलंय। काँग्रेसचा गड राखायचा, लढायचा आणि जिंकायचं असं आवाहन त्यांनी केलंय। सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांनी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांना एक पत्र लिहिलंय आणि लोकसभा निवडणूक लढण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलंय। आज विशाल पाटील आणि आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर सांगलीची जागा इच्छुक आम्ही लढण्यास इच्छुक आहोत। हीच भावना सातत्याने देशातील आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाकडे डबल केसरी ऐवजी तुमचा उमेदवार राहायला पाहिजे, अगदी ठाम भूमिका शोधतो। नाही, आमची भूमिका आहे ना ही सुरुवातीपासून आज पण आहे। तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढतीचं काही चर्चा सुरू आहे, हा प्रस्ताव आम्ही दिला होता। आता पुढची बातमी, गेल्या अनेक दिवसांपासून कल्याणच्या जागेवरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याच्या बातम्या येत होत्या। भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांनी या जागेवरती दावा सांगितला होता आणि याच कारणामुळे मुख्यमंत्री